Hello students, electrostatics revision part second. आत्ताच्या तासाला आपण चार्ज डिस्ट्रीब्यूशन आणि गॉसेस लॉ अभ्यासणार आहोत. चार्ज डिस्ट्रीब्यूशनचे 3 टाईप आहेत: लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन, सरफेस चार्ज आणि व्हॉल्यूम चार्ज. लिनियर डिस्ट्रीब्यूशनलाच काय म्हटले बघा, लिनियर चार्ज डेन्सिटी, त्याचा सिम्बॉल आहे लॅम्बडा. इथे एक फिगर आहे, हा एक लिनियर कंडक्टर आहे आणि त्याच्यावरचा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ॲज शोन इन द फिगर, चार्ज Q is uniformly distributed along a linear conductor of length L. The linear charge density, that is lambda, is defined as charge per unit length. Therefore, lambda is equal to Q upon L. Its SI unit is coulomb per meter. This equation is true when the charge is uniformly distributed on a straight, thin rod or a thin nylon thread. If it is not distributed uniformly, then the small charge dq on small element dl is considered to obtain dq is equal to lambda dl. That is, for non-uniform distribution, lambda is equal to dq upon dl. Again, what is basic difference between uniform distribution and non-uniform distribution? In the uniform distribution, at every point the charge is having equal value, and in the non-uniform distribution the charge is having unequal values at different points. स्टुडंट्स, आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पहा, लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा बरोबर Q अपॉन L आणि त्याचं युनिट आहे कुलम पर मीटर. पुढं जाऊयात. दुसरा पार्ट, सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. फिगर पाहून घ्या. सरफेसवरती आता चार्ज चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द सरफेस. मग Q एवढा चार्ज A एवढ्या एरियावरती डिस्ट्रीब्यूट झाला तर सिग्मा बरोबर फॉर्म्युला आहे Q अपॉन A, आणि साहजिकच त्याचं युनिट काय असणार आहे मग, कुलम पर मीटर स्क्वेअर, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. याला काय म्हणायचं आहे, चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड एज सरफेस चार्ज डेन्सिटी. परत हे इक्वेशन हे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशनसाठी. नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल तर dq इज इक्वल टू सिग्मा dA, किंवा सिग्मा इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल, सिग्मा बरोबर dq बाय dA. दिस इज द फॉर्म्युला फॉर नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. Suppose a charge Q is uniformly distributed over a surface area A as shown in the figure, then the surface charge density sigma is defined as sigma is equal to Q upon A. SI unit of sigma is coulomb per meter square. पुढे जाऊयात. तिसरा पार्ट आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, रो. इट इज डिनोटेड बाय रो. फिगर पहा, इथं सिलेंडर दाखवलेलं आहे. अलॉंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड. मग Q एवढा चार्ज V एवढ्या व्हॉल्यूममध्ये डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर रो बरोबर फॉर्म्युला आहे Q अपॉन V, दॅट इज चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, आणि याचं युनिट असणार आहे SI सिस्टीममधलं कुलम पर क्युबिक मीटर. Suppose a charge Q is uniformly distributed throughout a volume V. Then the volume charge density rho is defined as charge per unit volume. आणि हे जर डिस्ट्रीब्युशन नॉन युनिफॉर्म असेल तर dq इज इक्वल टू रो dV.
असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. स्टुडंट, आत्तापर्यंत आपण हे 3 पार्ट पाहिले. लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा, सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा अँड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो. आपल्याला ज्या वेळेस याचा उपयोग करायचा आहे त्यावेळेस हे फॉर्म्युले लक्षात असले पाहिजेत. आपण मेजर सिग्माचा उपयोग करणार आहोत. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी. खरं तर डेन्सिटी म्हटल्याबरोबर जनरली आपल्याला मास आपण व्हॉल्यूम आठवतं, पण इथं आता चार्ज डेन्सिटी आहे आणि ते अलॉंग द लेंथ आहे, काय अलॉंग द सरफेस आहे, काय अलॉंग द व्हॉल्यूम आहे. त्यानुसार त्याचे 3 भाग, लिनियर, सरफेस आणि व्हॉल्यूम. प्रत्येक वेळेस त्याचं युनिट पण वेगळं येतं आहे. कुलम पर मीटर, कुलम पर मीटर स्क्वेअर आणि कुलम पर क्युबिक मीटर. पुढं जाऊयात. पुढचा पार्ट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स समजण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय ते माहिती पाहिजे. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे समजा फ्री युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर ती फील्ड त्याच्यावर फोर्स ॲक्ट करते. त्या फोर्समुळं तो जो फ्री चार्ज आहे तो काही पाथ ट्रेस करतो, ती एक लाईन असेल आणि त्यालाच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणतात. मग समजा माझ्याकडं क्यू एवढा चार्ज आहे, त्याच्यापासून काही लाईन्स ऑफ फोर्स तयार होतील. त्या लाईन ऑफ फोर्स इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतात. मग इलेक्ट्रिक फील्डमधला फिगर दाखवले पहा. एस हा एरिया घेतला, एस हा एरिया घेतलेला आहे. मग ह्या एरियातून किती लाईन्स ऑफ फोर्स जातात, पास होतात, त्यालाच इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हटलं आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. बघा साधी सोपी व्याख्या कशी आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स आपण फाय किंवा डी फायनं दाखवणार आहोत. त्याचा सिम्बॉल लक्षात ठेवा, फाय किंवा डी फाय. मग हे नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. हा वेगळा फॉर्म्युला आहे पहा. यालाच इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी असं पण म्हणतात. किंवा अगदी साध्या सोप्या भाषेत आपण असं म्हणूयात, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई बरोबर, आपण फ्लक्सला जर डी फाय म्हटलं, इलेक्ट्रिक फ्लक्स डिवायडेड बाय एरिया डी एस. हे झालं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपण याच्या अगोदरच्या तासाला पाहिलं आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड असं आपण त्याला संबोधलेलं आहे. आणि त्याचा सिम्बॉल आहे ई. ई इज इक्वल टू डी फाय अपॉन डी एस. डी फाय म्हणजे जिथं लिहिलेलं आहे पहा, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द गिवन एरिया. आणि ज्या एरियातून त्या नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पास होतात त्या एरियाने त्याला डिव्हाइड केलं की आपल्याला मिळते इलेक्ट्रिक फील्ड ई. हा फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच वेळा वापरायचा आहे पहा, लक्षात ठेवा. ई इज इक्वल टू डी फाय बाय डी एस. हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स. आता आपण एक शब्दप्रयोग केला पाहून, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली. म्हणजे आपण यावेळेस असं गृहीत धरलेलं आहे की लाईन्स ऑफ फोर्स या सरफेसमधून पास होत असताना सरफेसला परपेंडिक्युलर आहेत. पण प्रत्येक वेळेस असं असेलच असं नाही. समजा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या परपेंडिक्युलरशी काही अँगल करतायत थीटा एवढा, तर त्याच वेळेस मग याच्यात काय बदल होईल तर इथे खाली दिलेलं आहे पहा या इक्वेशनमध्ये. डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा. ई डी एस कॉस थीटा. थीटा म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि सरफेसचा परपेंडिक्युलर, त्याला एरिया व्हेक्टर असं म्हणतात. एरिया व्हेक्टर डी एस याच्यातला अँगल म्हणजेच डी फाय इज इक्वल टू काय ते पहा, ई डी एस कॉस थीटा. पण तुम्ही मागील इयत्तेत
स्केलर प्रोडक्ट आणि व्हेक्टर प्रोडक्ट अभ्यासलेले आहेत. जर ए आणि बी दोन व्हेक्टर असतील तर त्यांचा स्केलर प्रोडक्ट म्हणजे व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा असं येतं. आपण पाहिलं आहे. तसं ई डी एस कॉस थिटा म्हणजे हा एक स्केलर प्रोडक्ट आहे व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. याला डॉट प्रोडक्ट असं पण म्हणतो आपण. आणि दोन व्हेक्टरचा स्केलर प्रोडक्ट ही एक स्केलर क्वांटिटी असते, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स ही स्केलर क्वांटिटी आहे. आणि म्हणून इथे इक्वेशन लिहिले डी फाय इज इक्वल टू व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. आता इथं तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल, एरिया व्हेक्टर म्हणजे काय. इथे एरिया जो दाखवलेला आहे याला काढलेला परपेंडिक्युलर त्याला एरिया व्हेक्टर असं म्हणायचं आहे. त्याच्यामधला आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यामधला अँगल म्हणजे थीटा असणार आहे. समजा हा थीटा 0 असेल तर कॉस थीटा 1 येतं, मग डी फाय इज इक्वल टू ई डी एस. आणि जर काही व्हॅल्यू असेल तर त्यानुसार त्याचा कंपोनंट इथं इफेक्टिव्ह व्हॅल्यू देतो. हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्सचं डिस्कशन. आपल्याला हा आता इथं आपण जो लिहिला हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आणि शेवटी डिराईव्ह केलेला डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, डी एस म्हणजे एरिया आणि थिटा म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया व्हेक्टर डी एस याच्यातला अँगल. हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स विषयी. आता इलेक्ट्रिक फ्लक्स याचा वापर करूनच आपण गॉसेस लॉ अभ्यासणार आहोत. गॉसेस लॉ अभ्यासताना बघूयात काय करायचं आहे त्यात आपण. नेक्स्ट पार्ट गॉसेस लॉ. गॉसेस लॉचं स्टेटमेंट पाहण्या अगोदर हे 3 फिगर बघूयात, 1, 2 आणि 3. काय म्हटलं बघा पहिल्या फिगरमध्ये फ्लक्स ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्या फिगरमध्ये फ्लक्स ड्यू टू निगेटिव्ह चार्ज, अँड तिसऱ्या फिगरमध्ये फ्लक्स ड्यू टू चार्ज आउटसाइड ए क्लोज्ड सरफेस एरिया. हे तिन्ही ठिकाणी एक क्लोज्ड सरफेस एरिया आहे ते लक्षात ठेवा. इथं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे गॉसेस लॉ क्लोज्ड सरफेसला ॲप्लिकेबल आहे. क्लोज सरफेस म्हणजे काय तर चेंडू स्फेरिकल सरफेस आहे. तो चेंडूचा सरफेस हा स्फेरिकल सरफेस, तो क्लोज्ड सरफेस आहे. त्यांनी काही ना काही व्हॅल्यू एनक्लोज केलेलं आहे. येथे लक्षात. मग हा क्लोज सरफेसमध्ये पहिल्या फिगरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कशा दाखवले त्याची दिशा महत्त्वाची आहे आपल्याला बघायचं. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या चार्जपासून दूर जातात. निगेटिव्ह चार्ज असेल तर त्या चार्जकडे येतात. म्हणजे ते एक महत्त्वाचा नियम आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड ऑन निगेटिव्ह चार्ज. आणि तिसऱ्या फिगरमध्ये काय म्हटलं आहे, समजा चार्ज हा क्लोज सरफेसच्या बाहेर असेल तर मात्र जेवढ्या लाईन्स त्या सरफेसमध्ये आल्या तेवढ्या बाहेर गेल्या, इथे नेट इफेक्ट 0 येते. या पार्टमध्ये लाईन्स ऑफ फोर्स सरफेसच्या आतमध्ये येतात, या पार्टमध्ये त्या सरफेसमधून बाहेर जातात. जेवढा इन आहे तेवढा आऊट, नेट इफेक्ट 0 आहे. म्हणजे गॉस लॉ वापरण्यासाठी क्लोज्ड सरफेस पाहिजे आणि त्या क्लोज सरफेसच्या आतमध्ये चार्जेस पाहिजेत. आणि मग एखाद्या क्लोज सरफेसनी काही चार्ज एनक्लोज केला असेल तर त्याच्यामुळं इलेक्ट्रिक फ्लक्स किती हे सांगणारं स्टेटमेंट त्यालाच म्हटलं आहे गॉसेस लॉ. स्टेटमेंट वाचूयात पहा. द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू ए क्लोज्ड सरफेस, हा शब्द फार महत्त्वाचा, थ्रू ए क्लोज्ड सरफेस इक्वल्स द नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस डिवाइडेड बाय इप्सिलॉन 0. नेट इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं आहे पहा. इलेक्ट्रिक फील्ड आत्ताच आपण पाहिलं होतं डी फाय इज इक्वल टू व्हेक्टर ई डॉट डी एस. याचं इंटिग्रेशन काय केलं आहे तर इथं अनेक चार्जेस आहेत. सर्व चार्जेसमुळं असणारी इलेक्ट्रिक फील्ड आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन 0. यालाच म्हणायचं आहे गॉसेस लॉ.
आता या इक्वेशनमधला डाव्या साईडचा पार्ट म्हणजे वेक्टर ई डॉट डी एस म्हणजे फ्लक्स, पण टोटल फ्लक्स, नेट फ्लक्स म्हणजे गॉसेस थेरमच्या सहाय्याने आपल्याला टोटल फ्लक्स किंवा नेट फ्लक्स मिळतो आणि त्याचं उत्तर आहे टोटल चार्ज भागिले इप्सिलॉन झिरो. इथं क्यू म्हणजे टोटल चार्ज आहे, तर इप्सिलॉन झिरो म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. याला म्हणायचं आहे गॉसेस लॉ. आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा, 12वीचं आपलं पहिलं आर्टिकल आहे, 12वीच्या सिलॅबसमधलं इलेक्ट्रोस्टॅटिकमधलं पहिलं आर्टिकल आहे ॲप्लिकेशन्स ऑफ गॉसेस लॉ. आणि ते ॲप्लिकेशन करताना आत्तापर्यंत आपण जेवढा भाग रिवाईज केला तो व्यवस्थित मेमोराईज असणं, तो लक्षात ठेवलेला असणं, समजलेलं असणं फार गरजेचं आहे, तरच हा चॅप्टर समजायला मदत होईल. अन्यथा आपल्याला बऱ्याच गोष्टी पाठ कराव्या लागतील आणि पाठांतराला एक मर्यादा येते. बऱ्याच गोष्टी पाठ करून लक्षात ठेवण्यापेक्षा त्या अंडरस्टँडिंगनं लक्षात ठेवल्या तर त्या फार काळ मेमोराईज होतात आणि पाठांतर केलेलं कालांतरानं विसरतं. त्यापेक्षा काही टेक्निक्स वापरून सहसंबंध, इक्वेशन म्हणा, नियम म्हणा, काही फॉर्म्युला, याचा सहसंबंध तयार करून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. हे झालं गॉसेस लॉविषयी.